नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र वन विभाग, महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांचा मेगा भरती फॉरेस्ट गार्ड या पदासाठीची निघालेली होती. तर या मेगा भरती संदर्भातील ग्राउंड विषयक माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. पुरुष उमेदवार ज्यांना 5 किमी अंतर धावण्याची चाचणी द्यायची आहे, एकूण 80 गुणांसाठी ही चाचणी असणार आहे. तर त्याबद्दलची माहिती आपण आज बघणार आहोत की धावण्याची चाचणी पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी मिनिटांमध्ये आणि त्यासाठी अनुज्ञेय गुण काय असतील तर हे इथे लक्षात घ्यायचं आहे. जर विद्यार्थी हा 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळामध्ये जर 5 किलोमीटरचं अंतर त्यांनी कापून तो धावरेषा जर क्रॉस केली असेल तर त्याला 80 गुण इथे प्राप्त होतील. 17 मिनिटपेक्षा जास्त परंतु 18 मिनिट किंवा त्यापेक्षा जर कमी त्यांनी हे अचीव केलं असेल तर त्यांना 70 गुण प्राप्त होतील. 18 मिनिटपेक्षा जास्त परंतु 19 मिनिटपेक्षा कमी तर त्यांना 60 गुण इथे प्राप्त होतील. त्याचबरोबर 19 मिनिटपेक्षा जास्त परंतु 20 मिनिटपेक्षा कमी 19 ते 20 मिनिटाच्या आत जर त्याने कंप्लीट केलं तर त्यांना 50 गुण इथे दिले जातील. 20 मिनिटपेक्षा जास्त परंतु 21 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी तर त्यांना 45 गुण इथे दिले जातील. 21 मिनिटपेक्षा जास्त परंतु 22 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी तर त्यांना 40 मार्क्स इथे दिले जातील. 22 मिनिटपेक्षा जास्त परंतु 23 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी तर त्यांना 35 मार्क्स इथे दिले जातील. त्याचबरोबर 23 मिनिटपेक्षा जास्त परंतु 24 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी त्यांना 30 मार्क्स इथे दिले जातील. 24 मिनिटपेक्षा जास्त परंतु 25 मिनिटपेक्षा कमी त्यांना 25 मार्क्स इथे दिले जातील. 25 मिनिटपेक्षा जास्त परंतु 26 मिनिटपेक्षा कमी त्यांना 20 मार्क्स दिले जातील. 26 ते 27 मिनिटामध्ये जर ते पोचलेत तर त्यांना 15 गुण दिले जातील. 27 ते 28 मिनिटामध्ये पोचलेत तर 10 गुण दिले जातील. 28 ते 29 मिनिटामध्ये जर ते पोचलेत तर त्यांना 5 गुण दिले जातील. आणि 29 मिनिटपेक्षा जास्त परंतु 30 मिनिटापेक्षा कमी तर त्यांना 0 गुण प्राप्त होईल. पण 30 मिनिटाच्या आत त्यांनी येणं गरजेचं आहे. 30 मिनिटामध्ये 5 किमी धावू न शकणारा पुरुष उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होईल. ही महत्त्वाचा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा आहे. तुम्ही 30 मिनिटाच्या आत तुम्हाला 5 किलोमीटर हे अंतर कापायचं आहे. जर तुम्ही 30 मिनिटाच्या आत 5 किलोमीटर अंतर कापू शकला नाहीत तर तुम्ही डायरेक्टली या सिलेक्शन प्रोसेसच्या बाहेर तुम्ही निघाल, तुम्हाला बाद करण्यात येईल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहेत, अबो 100 किंवा अबो 95 मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना आहेत 120 पैकी, तर त्या विद्यार्थ्यांनी ग्राउंडची प्रॅक्टिस आताच चालू करणं गरजेचं आहे. ग्राउंडची प्रॅक्टिस तुम्ही कंटिन्यू करा. तुमचा मिनिमम टाईम हा 16 मिनिटाचं टार्गेट तुम्ही घ्या. 16 मिनटं तुम्ही 5 किलोमीटर अंतर हे 16 मिनटामध्ये तुमचं कवरअप झालं पाहिजे. आणि थोडा म्हणजे थोडी चढाण असेल अशा जागेवर जर तुम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस केली तर तुमचा टायमिंग इथे ताकद थोडी जास्त लागेल. पण ज्या वेळेस तुमचा प्लेन ग्राउंडवर तुम्ही याचा सराव कराल किंवा रिअल जेव्हा प्लेन ग्राउंडवर जाल तेव्हा तुमचा स्पीड हा ॲटोमॅटिकली वाढलेला असेल. तर थोड्या कठीण गोष्टी घेऊन तुम्ही या स्पीडची प्रॅक्टिस करा, जेणेकरून या ग्राउंडमध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण 80 मार्क्स हे घेता येतील. सर्वांना ऑल दी बेस्ट. ग्राउंडसाठी ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल त्यांना असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या व्हिडिओंना लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही अडचण असेल तुम्ही तर आमच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते लिहू शकतात. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.